आई. तुमचं आपल्या कंचन हेल्थ केअर सेंटरमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचं सर्वात पहिले नाव सांगायचं आई बाबांना. माझं नाव आहे प्रतिभा देसले. प्रतिभा देसले. कुठून येतात तुम्ही? धात्रक फाट्यावरून. कसला कसला त्रास आहे? मला हर्नियाचा, मायग्रेनचा आणि मानेचा त्रास होता. ओके. हर्नियाचा, मायग्रेनचा आणि मानेचा त्रास आहे. कोणी सांगितलं थेरपीबद्दल? गायकवाड आईच्या इथे कंटिन्यू येत आहे. ओके. बरं, मला एक गोष्ट सांगा की तुम्ही हा जो काही त्रास आहे त्याच्यासाठी तुम्ही इथे येत आहेत, त्याच्यासाठी कुठे कुठे इलाज केला आणि तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलं? मला डॉक्टरांनी आधी तर ऑपरेशनचा सल्ला दिला होता. त्यांचं मेडिसिन पण खाल्लं मी, पण मग मला तात्पुरता फरक वाटायचा. तात्पुरता रिझल्ट वाटला म्हणजे फक्त पेन किलर सारखं पेन बंद व्हायच्या, पण इथं आल्यावर सिस्टीम कामात म्हणजे काम करते. जसं जेवण वगैरे जाते, भूक लागते, पोट वगैरे व्यवस्थित साफ. किती दिवस झाले इथे? तरी 15 दिवस झाले. 15 दिवसांमध्ये तुमची डायजेशन सिस्टीम व्यवस्थित झाली आणि तुमचं वजन आधी थोडंसं जास्त होतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा ओके रिझल्ट भेटला. म्हणजे 15 दिवसांमध्ये एवढा छानसा रिझल्ट तुम्हाला भेटलाय. तर तुम्ही जे बाकीचे येणारे आई बाबा आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना तेच सांगेल की तुम्ही सर्वप्रथम इथं प्राधान्य द्या, डॉक्टरांकडे न जाणे. लुमिराईज ही आपली काळाची गरज आहे. लुमिराईज जी काही थेरपी आहे ती आपल्या काळाची गरज आहे. थँक्यू सो मच आई. तुम्ही जर थँक्यू बोलायचं असेल तर कोणाला बोलाल? लुमिराईजला. लुमिराईज नंबर 1. ओके, नक्कीच लुमिराईज नंबर 1 आहे. कारण एवढ्या लाखो करोडो जे आई बाबा आहेत, बरेचसे लोक दवाखान्यामध्ये नाही जाऊ शकत, ट्रीटमेंट नाही घेऊ शकत. गेलं तरी एक काही घेतलं तर त्याचा दुसरा साईड इफेक्ट होऊन जातो, म्हणून घाबरतात लोक, दवाखान्यात जायला घाबरतात. म्हणजे 100% रिझल्ट पण मिळत नाही. सगळे खूप सारे साईड इफेक्ट्स असतात आणि 100% रिझल्ट मिळेल याची खात्री पण नसते, गॅरंटी पण नसते. म्हणून थेरपीला जेव्हा तुम्ही येतात तेव्हा तुम्हाला 100% रिझल्ट हा मिळणार आहे. फक्त कंटिन्यू चालू ठेवते. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही खूप छानसा अनुभव सांगितला तुमचा. तसंच तुम्ही येत आहे आणि तुमच्या आजूबाजूला जे गरजू व्यक्ती आहे त्यांना सुद्धा तुम्ही लुमिराईज मेडिकेअर इंडिया LLP बद्दल सांगावं आणि आपल्या थेरपी सेंटरमध्ये त्यांना पाठवायचं. हे जर तुम्ही काम केलं तर खूप मोठं योगदान आपल्या सेंटरला लागणार आहे आणि त्याचं पुण्याचं काम सगळ्या आईबाबांना मिळतं, तसं तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. थँक्यू.